नमस्कार. कथेचं नाव जगावेगळी. लेखक अनामिक. जगावेगळी. मगध देशात सध्याच्या बिहार मिथिला प्रांतात वाचस्पती मिश्रा नावाचं प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं एक व्यक्तिमत्व इसवी सन 900 ते 980 या कालावधीत होऊन गेलं. लहानपणापासून त्याला मोठं करेपर्यंत त्याच्या एकल आईला वत्सलाला खूप कष्ट करावे लागले. वाचस्पती जेव्हा लग्नाच्या वयाचा झाला तेव्हा ती त्याच्या लग्नाचा विचार करू लागली. जवळच्या खेड्यातली एक मुलगी तिनं निवडली आणि मुलाजवळ तिचा मानस सांगितला. वाचस्पती म्हणाला, हे बघ आई, ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यावर भाष्य लिहिणं हेच माझं जीवनाचं उद्दिष्ट आहे. हे मला अतिशय प्रिय आहे आणि मातृभूमीची हीच सेवा मला करायची आहे. एकदा का मी भाष्य लिहायला बसलो की मी त्यातच अखंड बुडून जाईन. मग नवऱ्याची, मुलाची, अगर पित्याची कर्तव्य मी करू शकणार नाही. आई, तुला सगळं माहितीच आहे. तू मुलीच्या घरी सगळी कल्पना दे. हे सगळं ऐकून तुला खरंच मी लग्न करावं असं वाटतं? वाचस्पती म्हणाला. वत्सला हे ऐकून संभ्रमात पडली. खरंच याचं लग्न करून एका मुलीच्या आयुष्याशी खेळणं योग्य आहे का? बिचकतच वत्सला मुलीच्या वडिलांशी बोलली. सगळ्यांना धक्का बसला. पण मुलीच्या वडिलांना वाचस्पतीचा मोकळेपणा, नम्रता आणि प्रामाणिकपणा आवडला. त्यांनी आपल्या मुलीला तिचं स्पष्ट मत विचारलं. मी लग्नाला आणि सगळ्या अटींना तयार आहे, ती उद्गारली. वाचस्पती आनंदला. त्याला जाणवलं, येणाऱ्या सगळ्या समस्या माहीत असूनही ही मुलगी होकार देते म्हणजे निश्चितच ती विशेष आहे. व्यास पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर लग्न संपन्न झालं. हा मुहूर्तही भाष्य लिहायला सुरुवात करण्यासाठी उत्तम होता. लग्न उरकून घरी येता क्षणीच तो ओसरीवर लिहायला बसला. रात्रंदिवस अखंड लिखाण चालू होतं. त्याची आई वत्सला त्याचं खाणं पिणं, हवं नको सगळं तत्परतेनं बघत होती आणि त्याची बायको सगळं पाहत होती. महिने, ऋतू, वर्ष उलटली. वाचस्पती त्याच्या ध्येयावर अटळ होता. काही वर्षानंतर आई मरण पावली. आता त्याच्या पत्नीनं तिची जागा घेतली. वाचस्पतीच्या गरजाही अगदी मूलभूत होत्या. स्नान, भोजन आणि काही तास झोप. अनेक वर्ष हा दिनक्रम अव्याहत निरपेक्षपणे चालू होता आणि वाचस्पतीला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. लिखाणासाठी तालपत्र तयार असायचं. रात्री दिव्यात पुरेसं तेल भरलेलं असायचं. परिधान करायला स्वच्छ धुतलेली वस्त्र असायची. ताजं आणि सुग्रास जेवण वेळच्या वेळी तयार असायचं. आणि मुख्य म्हणजे त्याच्या कामात कधीही व्यत्यय नसायचा. वाचस्पतीला याचा विचारही शिवला नव्हता. अखेर एके रात्री काम संपलं. वाचस्पतीनं लेखणी खाली ठेवली आणि तो उभा राहिला. त्याचा परमानंद ओसंडून वाहत होता. सरते शेवटी ध्येय गाठलं. समईच्या मंद प्रकाशात खोलीच्या एका कोपऱ्यात एक वृद्धा निजलेली त्याला दिसली. हलक्याशा हालचालीनं तिची झोप चाळवली. वाचस्पतीनं विचारलं, हे वृद्धे, तू तू कोण आहेस आणि यावेळी माझ्या खोलीत काय करत आहेस? मी तुमची पत्नी. काही दशकांपूर्वी आपलं लग्न झालं, पण तुम्ही भाष्य लिखाणात गर्क होतात
आणि मीही तुम्हाला व्यत्यय आणला नाही. वाचस्पती स्तब्ध झाला. त्याला पुसटचं लग्न आणि सुंदर दिसणारी त्याची नववधू आठवली. पण समोर तर वृद्धा. खरंच एवढा काळ लोटला आणि अचानक जवळच्या तेलाच्या घंगाळात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तो ओळखूच शकला नाही. वयातीत माणसाचा चेहरा होता तो. वाचस्पती पत्नीजवळ गेला आणि तिचे हात तो न्याहाळू लागला. अरे, हेच हात अन्न वाढत होते, दिव्यात तेल घालत होते. हे हात परिचित होते, पण तिचा चेहरा मात्र कधीच पाहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून अश्रू उगळू लागले. मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय. मी कोणत्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. पण तू मात्र मी खरंच भाग्यवान आहे. तुझ्यासारखी शांत, प्रेमळ, माझ्या कार्यात स्वतःला निरपेक्षपणे झोकून देणारी स्त्री मला मिळाली. तू तू खरंच जगावेगळी आहेस का? मी मी मला मला तुझं नाव समजेल? वृद्धा हसली, म्हणाली, पतिदेवा, तुमची अट मला मान्य होती, म्हणूनच तर तुमच्याशी मी लग्न केलं. मला माहीत होतं की तुमच्या या बहुमूल्य कार्याला प्रेमानं आणि फक्त निरपेक्ष ममतेनं साथ देण्याची गरज आहे आणि ती मी पूर्ण केली. माझं नाव भामती. वाचस्पती प्रेम, आस्था, आदर, विस्मय अशा संमिश्र भावनांनी मान डोलवत आपल्या लिखाणाच्या जागी गेला. लेखणीचं पीस उचललं आणि लिहून पूर्ण झालेल्या भाष्याचं पहिलं पान उघडलं. भाष्याचं योग्य नामकरण करण्यासाठी ते कोरच ठेवलं होतं. थरथरत्या हातानं त्यानं लिहिलं, भामती. बायकोकडे बघत तो उद्गारला, माझ्या या भाष्याला मी तुझं नाव दिलंय. जे कोणी हे वाचतील ना, ते मला स्मरतील किंवा नाही माहीत नाही, पण तुझी मात्र आठवण कायमची राहील. प्रत्येक उदात्त कामामागे निरपेक्ष प्रेम करणारी स्त्री खंबीरपणे उभी असते. ओळखीला खरं तर तीच जास्त पात्र असते. माझ्या या भाष्यापेक्षा तुझी महतीच जास्त स्मरणात राहील. सध्याच्या काळात आपण वाचस्पती मिश्राला फारसं जाणत नाही, पण त्यानं लिहिलेली आद्य शंकराचार्यकृत ब्रह्मसूत्रावरची भामती टीका, की जी अद्वैतवादावर आहे, आजही भामतीचा त्याग, निरपेक्ष प्रेम यांचीच गाथा गाते. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.